ಡಿಸೆಂಬರ್ 19ರಿಂದ 25ರವರೆಗೆ ಬೆಳಗಾವಿ ಶಿಕ್ಷಣ ಸಂಸ್ಥೆಯ ಬಿಕೆ ಮ್ಯಾಡಲ್ ಶಾಲೆಯ ಶತಮಾನೋತ್ಸವ ದಿನಾಚರಣೆಯನ್ನು ಶಾಲಾ ಆವರಣದಲ್ಲಿ ಆಚರಿಸಲಾಗುತ್ತಿದೆ ಎಂದು ಶಾಲೆಯ ಆಡಳಿತ ಮಂಡಳಿಯ ಅಧ್ಯಕ್ಷ ಅವಿನಾಶ್ ಪೋತದಾರ್ ಹೇಳಿದರು. ಶನಿವಾರ ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ಸುದ್ದಿಗೋಷ್ಠಿಯಲ್ಲಿ ಮಾತನಾಡಿದ ಅವರು, ಡಿಸೆಂಬರ್ 21ರಂದು ಬೆಂಗಳೂರಿನಿಂದ ಸಂಸದ ತೇಜಸ್ವಿ ಸೂರ್ಯ ಆಗಮಿಸಲಿದ್ದಾರೆ. ಈ ಶತಮಾನೋತ್ಸವದಲ್ಲಿ ಹಳೆಯ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಆಗಮಿಸಿ ಅವರಿಗೆ ಕಲಿಸಿದ ಗುರುಗಳಿಗೆ ನಮನ ಸಲ್ಲಿಸಲಿದ್ದಾರೆ ಎಂದರು. ಬಿಕೆ ಮ್ಯಾಡಲ್ ಶಾಲೆಯ ಶತಮಾನೋತ್ಸವದ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ವಿವಿಧ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು, ಸಾಂಸ್ಕೃತಿಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ಆಯೋಜಿಸಲಾಗಿದೆ ಎಂದರು. बीके मॉडेल ही शाळा 1925ला बेळगाम एज्युकेशनच्या संस्थेच्या नावाखाली चालू झाली आणि त्यानंतर उषाताई गोपटे गर्ल्स हायस्कूल, शिवणगी स्कूल, घोटगे स्कूल, NS पै स्कूल असे 5 शाळा आहेत. एक लहान कॉलेज आहे आणि हा सोहळा जो होणार आहे 20 डिसेंबरपासून 26 डिसेंबरपर्यंत होणार आहे. 26 ते 26 डिसेंबर चांगले वक्ते आणणे आणि विद्यार्थ्यांना त्यांचे विचार सांगणे हा आमचा मुख्य मुद्दा आहे 6 दिवस. आणि त्या दृष्टीनं लोकसभेमध्ये आमचे मेंबर ऑफ पार्लमेंट जे आहेत ते श्री तेजस्वी सूर्या 20 तारखेला येत आहेत. 21 तारखेला युनियन मिनिस्टर डॉक्टर प्रल्हाद जोशी येत आहेत. डॉक्टर प्रभाकर कोरे येत आहेत. 20 तारखेला तेजस्वी सूर्याबरोबर आमचे अभय पाटील साहेब येत आहेत. नंतर जगदीश शेट्टर 23 तारखेला येतील. पण 22 झालं तर मग 22 तारखेला डॉक्टर गुरुराज करजगी, वन ऑफ द फायनेस्ट स्पीकर्स इन कन्नडा, फार चांगलं बोलतात ते येत आहेत. त्या दिवशी जगदीश शेट्टर पण त्यांच्यावर राहतील. 23 तारखेचा हा स्लॉट अजून थोडा एक वक्ते येणार होते पण थोडं मागं पुढं व्हायला लागले म्हणून मी अजून ते नाव सांगत नाही. पण 1-2 दिवसात ते येतील. कृष्णा बैरेगौडा साहेब आमचे मंत्री जे आहेत कर्नाटकाचे, त्यांनी पण येतो म्हणून सांगितले. तारीख अजून त्यांनी मला दिले नाही. आमचे राजू सेठ जे आमदार आहेत त्यांनी आणि ते करून, आणि 23 तारखेला बहुतेक लक्ष्मीबाई अंबाळकर आमचे मंत्री जे आहेत, सचिव आहेत, आणि सतीश जारकिहोळी आमचे डिस्ट्रिक्ट मिनिस्टर आहेत, त्यांना आम्ही विनंती केलेलं आहे. पण अधिवेशन असल्या कारणानं मी त्यांना भेटू शकलो नाही आहे. पण 23-24 तारखेला केव्हा येते त्यांनी पण इथे भेट देतील. 24ला सचिन पिळगावकर आहेत, 25ला डॉक्टर गिरीश ओक आहेत, 26ला नागदेडी चंद्रशेखर, रिनाउंड फिल्म मेकर इन कन्नडा. तर ही सर्व अरेंजमेंट केले आहेत. रंगरंगोटी, नवीन टॉयलेट्स, नवीन फरशा, नवीन क्लासरूम्स, नवीन चांगलं तऱ्हेचं ग्राउंड, हे सर्व आम्ही फॅसिलिटी द्यायला, नवीन लाईटिंग्स, हे सगळं किती होईल तेवढं नवीन करायला लागलं. जेणेकरून चांगलं शिक्षण द्यावं मुलांना. आणि आता पण देत आलेली आहे शाळा, त्याच्यात काही डाऊट नाही आहे. ह्याच्यापेक्षा चांगलं शिक्षण, नवीन तऱ्हेचं शिक्षण कसं द्यायला येईल याच्याकडे आमचा कल राहील. आणि तुम्ही सर्वांनी यावं. फक्त 21 तारखेला जो आहे कार्यक्रम तो फक्त माझी विद्यार्थ्यांसाठी आहे 21 तारखेला, आणि बाकीच्या दिवशी सर्वांना ओपन आहे. त्यामुळे सर्वांनी यावा, आनंद लुटावा ही आमची तुम्हाला सर्वांना विनंती आहे. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ KN ಪೈ, SA ಚಾಟಿ, SN ಜೋಶಿ ಸೇರಿದಂತೆ ಇನ್ನಿತರರು ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು. ಕೃಷ್ಣ ಕಾಂಬ್ಳೆ, KMM ಕನ್ನಡ ನ್ಯೂಸ್, ಬೆಳಗಾವಿ.